पण धोका शेवट आहे. धोका आहे. कुत्र्यानं किती नेट लावू द्या, ते वाघ आल्यावर भुकत नाही. कुत्र पार मालक फाडणार जहाल कुत्र पाळा, शिवारात फक्त वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते भुकत नाही. कानात पण भुकत नाही. ते म्हणजे त्याला माहिती भुकलो का उचललाच, भुकत नाही ते नाही. त्याला माहिती याच्यासाठी केला होता हटच. ते इतकं ते कुत्र इतकं हुशार आहे. इतर टायमाला कुत्र मालका शेजारीच वापत आहे, पण वाघ आला ना खाटा खाली जाते, डोके माझे ते वाघ आला म्हणते वरचा उचल, मला खाऊ दे 2-4 महिने. अहो नाही महाराजांची भाषा बरं का, जम्मुक करी गर्जना जो देखिली नाही पंचाला. ते कुठं चालतं का? पुन्हा धन्यता या शब्दाचा अर्थ एकदा फास्टमध्ये सांगतो. विहिरीला पाणी लागणं धन्य नाही, पण नर शरीर मिळालंय ते धन्य आहे. आता उलट आहे का, सच्चित आनंद. वारकरी झालो धन्य, पण वारकरी झालो ना ते तर धन्य आहेस, पण संत भेटले अनंत जन्मीचा सीन. अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला. धन्याची दीन संत दर्शन, 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 धन्याची दीन संत दर्शन. अनंत जन्मीचा सीन गेला, 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 अनंत जन्मीचा सीन गेला. काशी आदि भगवान काशी आदि बोला, भगवान काशी आदि भगवान काशी आदि असं मोकळा झाला पाहिजे. आणि इथं नाचलं पाहिजे. हो अवलादी डांबरीवर नाचत बाई वाड्यावर येणार तो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सुनू तर कसं नाही. इथं नाचलं पाहिजे. धन्य शब्दाचा अर्थ आहे मला संत भेटले धन्य. आता उलट फिरू आपण, संत भेटले येतं धन्य, शरीर मिळत नव्हतं मिळालं यही धन्य, वारकरी झालो यही धन्य. अहो एवढंच नाही, ज्या काळाला संत भेटले तो काळही धन्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते धन्य झालो. अहो एवढंच नाही, धन्य बिमारीला पुणे संचित, धन्य बिमारी
धन्य वारकरी झालो, धन्य आईवडील चांगले मिळाले, धन्य वारकरी मिळालं, धन्य सच्चिदानंद आलं, धन्य सकाळाला भेटले, धन्य माझ्या मुखात भजन आलं, धन्य आणि जन्माला मी मानव मिळालो हेही धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगात एकच शब्द आहे धन्य. आता थोडा रिवर्स नेतो मागे एकदा फास्टमध्ये. मिळतच नाही मिळालं धन्य, वारकरी झालो धन्य, शरीर मिळत नाही मिळालं धन्य, सच्चिदानंद झालो धन्य, तुका म्हणे पावटणी धन्य. अभंगातला पहिला मुद्दा संपला धन्य. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन आता सुरू झालंय. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, इथं काही लई दिवस राहायचं नाही, याची काही गॅरंटी राहिली नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, आणि तो जर ॲम्ब्युलन्समध्ये आला तर गेला. त्याची गॅरंटी नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही लय उत्तर आणि हा लय उत्तर. एखादा म्हणला बसलेला माणूस मला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळं महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. भामटेवानी ऐकायची ती सभा. कारण सभेला सगळे भामटेत राहते ना. सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्याला नाव ठुणे, नव्याने जुन्याला नाव ठुणे, आणि येड्याने 200 रुपये रोजानं ऐकणे. त्यांनी म्हणायचं ह्यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर जमू 200. चपटी 90 जुलाब सभा, वाजवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या, खांडा आम्हाला आणि रस्सा तुम्हाला. चला इथं मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आणि फक्त जगात कीर्तनच चांगली जागा राहिली, नाही तर जवळजवळ सगळं काय नाही राहिलं महाराज, काही नाही. लोक फक्त कपडे घालून हिंडतात, घरावरची कौलं गेलं तर कौलं गेलं तर स्लॅब आलाय, सारवायची जागा गेली फरशी आली. थोडे कडक कपड्यामुळे लोक उभ्यानं जेवायला लागली, नाही तर लोक सुधारलीच नाही. याच्यावर तुमचं मत काय? काय नाही, फक्त धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, बरमुडा गेली आणि बलून आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, नाही तर काही राहिलं काय नाही. फक्त ऊस सुधारल्याचं अवसान आणतात. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का, काय म्हणते का? मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, बंबू आपल्याला काय द्वाडका म्हणते काय? पापड ही भाजून खाण्याची गोष्ट आहे, नालायकांनी तळून खायला सुरुवात केली. तळेल पापडाला चकना म्हणतात. कोण सांगल तुम्हाला हे? काय नाही महाराज, थोडे फक्त सुधारलेत पण औषण आणलंय लोकांनी. एक वाक्य सांगा महाराज, जसजशी माणसं सुधारत गेली तसतशी वृद्धाश्रमाची संख्या वाढत गेली. मग ज्या वेळेस वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी जनता सुधारली. ज्या दिवशी जनता कधी सुधरेल, ज्यावेळेस वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी जनता सुधारली. इकडं शाळा वाढत चालल्या आणि वृद्धाश्रमही वाढत चालली. मग काय लोक सुधारली? काय लोक सुधारली काय? काय नाही, उभ्याने जेवणे, टेबलावर जेवणे, जेवा, पण भात अजून तुम्ही तांदळाचाच खाता. काय सुधारली नाही महाराज. तरी अजून माणसं डोळे झाकूनच झोपत आहेत. डोळे वासून झोपतोय का कोणी? नाही, काय नाही सुधारल्याचं फक्त अवसान आणलंय. एक वाक्य सांगा, ज्या माणसाच्या घरात आईच्या गालावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुधारित. तुम्ही कशाला पुरीनी पोरांचे कपडे घालणे, सुधारलं जग. पोरांनी गडी असून मिशा काढणे, सुधारलं जग. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकीतो महाराज. तांदूळ टाकीत नाही मी. नाही इकडं तिकडं पाहतो खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. देव काय बावळा ठेवतं का? देवानं कशाला मिशी? देवानं मिशी कशाला दिलं? एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत, याला काय सुधारेल म्हणायचं नाही. उत्तर परत नाही लागा. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. कीर्तनाला झाली सुरुवात. फक्त फटाफटा बोलत जायचं, चिंता करायचं काही कारण नाही. वाक्य पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. पण मोबाईलांमध्ये कीर्तन सुरू झाल्यावर डोके घालीत बसलं नाही, नाही तर आम्ही वर जीव काढायचा त्या हलकटाने. बधीर आहे का तू? आता फक्त फटाफटा बोलत जायचं. चांगलं वागण्यासाठी जे लागतंय ते देवाने तुम्हाला जन्मतानेच दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले.
बोलत जायचं बरं का फटाफटा फटाफट फटाफट बोलत जायचं. आता टाळी वाजवायला हात लागतात दिले, कीर्तन ऐकायला कान लागतात दिले, वारीला जायला पाय लागतात दिले, चांगलं बोलायला तोंड लागतं दिलं, आणि चांगलं विचार करायला मेंदू लागतो देऊन टाकला. हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही करायचे. तिथं डोळ्यावर डोकं नाही लावायचं. बंगला तुझा तू बांध, तुला किडा आहे बांध, ती काही तुला देवानं सांगितलं नाही. बायको तुझी तू कर, पोरं तुला 31 होऊ दे नाही ते 91 होऊ दे, तू या पराक्रमावर राहिलं. तिथे देवानं डोकं नाही लावायचं. तुम्हाला तर काम काय दिलंय नीट ऐका बरं का. चांगलं वागण्यासाठी जे लागतंय ते देवाने दिलंय, पण हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे. झालं वाक्य मान्य? हा म्हणा नाही. आजारी एक तुम्ही नाही, हा म्हणा नाही म्हणा मान्य. आता दुसरं वाक्य ऐका. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमावलंय ते ठेवायचं आहे. कोटी रुपयाचं शरीर तुम्हाला देवाने दिलंय, जाळायचं आहे. बरं तिसरं वाक्य. तुम्ही जाळल्यानंतर तुम्हाला देवाने जे दिलंय त्याचा कण शिल्लक ठेवायचा नाही. कण 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 जाळला का राख टाकून द्या, गोमूत्र टाका, शेण टाका, दूध टाका, जाळून घ्या, पुन्हा 2 बादल्या होता. कण ठेवू नका. तुम्हाला देवाने जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. कण सुद्धा तुम्हाला तिथे न्यायचा नाही. एक कण तुम्ही बंगला मागच्याला द्या. मग आता मला सांगा, परत नीट ऐका, आता रिवर्स चला. तुम्हाला जेवाने जे दिलंय ते विकत आणलंय का फुकट? फुकट. आणि तुम्ही जे कमावलंय ते कष्ट करून कमवलंय, त्याचा तुम्हाला फायदा काय? आपल्याला कण बरोबर न्यायचा नाही. कण आणि तुम्ही जे कमवलंय त्याच्यातला कण बरोबर न्यायचा नाही. सगळं इथंच. मागची अवलाद सुईची असेल तर कमवा, नाही तर कमवू नका. नाही कमवूच नाही. ज्या दिवशी आपल्या पोराच्या तोंडाचा वास आला क्वार्टरचा, त्या दिवशी शहाण्या बापानं कष्ट करायची बंद करावी. बंद. बस. भारी गाडी घ्यायची, भारी बंगला बांधायचा, बायकोला गजरी भारीतली घ्यायचे, बायको शेजारी बसवायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, एका हातात रिमोट, मालिका. पोरगा म्हणला असं का केलं भाऊ? मी प्यारलं एक, उतारलं दुसरं. आता मला वावर नांगरायचंय नाही, खाटच ठेवायचंय. काय करत? संतती खराब निघलो, संपत्ती कुणासाठी कमावी? आणि ज्या ज्या लोकांना जास्त संपत्ती आहे त्यांची संतती खराबच आहे. तुम्ही कोणचंही घर तपासा, कोणचं तपासा. ज्या घरात अति पैसा आहे, अति पैसा, ती घरातली माणसं भरमिष्ट आहेत, पागलच आहेत ती. प्रत्येक खाटावर एक उतानं पडलं. एकाला ज्यूस लागतो, एकाला नुसतं पाणी लागत, एकाला पाणी टाकून लागत आहे, एकाला काहीच पचत नाही, वरून ओतलं का मागं निघत. काय नाही झालं, समाधानीच नाही. मला समाधानी नाही. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वरात आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला, उघडा बंब वापला, संडासात बॅटरी लावून बाथरूममध्ये बॅटरी लावली, त्याचीच सावली पाहून मागं सरकतो. पडलं ना जिन्यावरून खाली, मी आलं ती. काय उपयोग केलं? 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरगौर फाट्या बावलीचं. काय करतात ते? नवरी बाळण्याला ती मेवणीला खुणवायचं. काय करत? ती म्हणली मला दिवस गेली, तेव्हा हे सरळ झालं. काय त्याचा उपयोग? काय त्याचा उपयोग? काय उपयोग? देव खाऊन देत नाही मला. आणि कधी ध्यानात यायचं वाक्य लिहून ठेवा. मुंगी किती फिरू द्या, कितीही, मेरू पर्वत कधी ओलांडणार नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडणार नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकणार नाही. आणि पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान कधी सुखानं जगणार नाही. पुरावा
13वा अध्याय. मुंगी मेरू नाव ओलांडवे, मशका सिंधू न तरवे. काय ओवे? मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना नुसते पैसेच कमावले, पागल झाले, रिटायर झाले. हो पागल, येडे होऊन इंडा त्या रस्त्याला, येडे. घालीला आरतीला असं येतो, घालीला इकडून पारसाद घेतो, कुणीकडून खाल. आणि देव त्यांचा बदला घेतो, त्यांना खाऊन देत नाही देव. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लोक 9 लाख. काय करतात? डिव्हिडंड गेला, गॅच्युरिटी गेली, येडीच होणार. आणि देव त्यांचा खचका दाखवल्याशिवाय राहत नाही. ते खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खाय ना आलाय का? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, मर. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण झटका थोडासा काळ आहे, पण झटका. तुम्ही माना नाही तर नका मानू. आपल्याला मागाच्या मुद्द्यावर यायचं आहे. शास्त्र आहेच, पाळा नाही तर. पण वसंत ऋतू आलाय, आंब्याला बहर येणार. अजून 8-10 दिवसाने लिंबाला बहर, लिंबाचा पाला हिरवागार. डोंगरावर बघा अजून 1 महिन्यानं झाडाला पालवी फुटणार. शास्त्र आहे. आणि आपल्याकडे काय झालंय? बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. शास्त्रन फिसर उताटल्यावानी. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला थांबते ती. त्याचा बाप पिसाळलेला होता, कुत्र्याला थांबते ती. कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. म्हणजे असंच उताटल्यावानी वागायचं. गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, काय नाही, काय नाही, नाही काय नाही, काय नाही, काय नाही. आपण एकादशीला पोरीचं लगीन करू नको. उताटलं ते होऊन जाईन. केलंच त्यानं, जावायची येडं निघलं. एकादश, एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ते आपल्याला शिकते, होऊन जाईल. रविवार हे ज्यांना एकादश नाही त्याला गुलाबजामू करू, हे त्यांना खिचडी करू, पण करूच. केलंच त्यानं. 15,000ची लाईटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 5.5 लाख घालावले. सुनच गरोदर निघली. ते म्हणजे झटका आहे तो. मग एखादा म्हणाल महाराज कीर्तनात असं का म्हणून बोलला? कागद आणि पेन काढायचा, ओवी नंबर आणि अध्याय नंबर सांगतो, घरी गेल्या उचकून पाहायचं. पुरावे आपल्याकडे पाठपर्यंत पाहिजे. अध्याय नंबर 16, अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसलाच. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या? बंद झाली आपली अक्कल. गाथाही बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 17, नीट आहे का? अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. 189 नंबरची ओवी आहे. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती, यालाही ओवी आहे. अध्याय नंबर 3, नंबर सगळं लिहून घ्या. अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला का मेलाच. बसलेल्या कोणत्या माणसानं सांगावं आपल्याला कीर्तनात का म्या पोरगी पळून आणलेली, मा संसार चांगला आहे, लग्नाचे अख्खे पैसे भरून देईन. रोग घे शंभड्या, रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मासले द्यायला येडे का महाराज? माना नाही तर नका मानून. आज माणसं घमेंडीमध्ये मानायला तयार नाहीत. आज माणसांना घमेंड थोडी झाल्यामुळं शास्त्र बिस्रे लोक मानायला, पण त्याचा झटका बसल्याशिवाय राहत नाही. थोडासा पैसा आहे, समाजात थोडा मान आहे, माणसाने सोडून दिलं. ते देवळात जायचं पण चपला घालू. काय होतं? होत नाही काही, पण दान काय होत काहीच नाही. होणार, होतही काही नाही, होणारही नाही. पण जे झालं ते कळणार नाही. पण दणका बसल्याशिवाय
चिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. दुसरा मुद्दा संपला. चिंता का करायची नाही, आता फक्त बोला. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे, मान्य आहे का? हा म्हणा नाही म्हणा, फायनल बरं का. मग प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मान्य. मग जीव जर देवाचा अंश आहे तर जन्म मृत्यू देवाच्या हातात आहे, मान्य आहे. मग तुम्ही मी निमित्त आहे, निर्माता नाही, फायनल. मग निर्मात्यानं निर्मात्याचं काम करावं आणि निमित्तानं निमित्ताचं काम करावं. आपण जन्माला आलोय म्हणल्यावर मरावं लागेल. दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नासणे पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे. पुन्हा फायनल, पुन्हा डोकं लावायचं नाही. आणि तिसरा मुद्दा सुरू झाला. तिसरा मुद्दा आज कीर्तनातला सुरू झाला. कैलासवासी विठ्ठल तुकाराम गोंदकर यांच्या पाठीमागं अशोक विठ्ठलराव दत्तात्रय विठ्ठलराव, विजय अशोकराव, हेमंत दत्तात्रय, गणेश अनिल मोरंगी, नवरंगी गणेश, मंदा सुरेश, अलका गोविंदराव, अनिल सकाराम गोंदकर, प्रताप नारायण गोंदकर, भाऊसाहेब नारायण गोंदकर, चिरंजीव धनराज विजय गोंदकर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक, गुणीजन, गोंदकर परिवारावर प्रेम करणारे, दुःखात जमलेले आपतिष्ट मित्र परिवार, गायक वादक सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. एक, अभंग तुकाराम महाराजांचा आहे, चिंता करायची नाही, आता बोलायला सुरुवात करायची. फक्त फटाफटा तुम्ही बोलले तरच श्राद्धाचं कीर्तन कळलं, नाही तर कळणार नाही. तुम्ही फक्त येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, मारावं किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. आता तुम्ही नाही म्हणले तरी मारणारच आणि हा म्हणले तरी मरणारच. मग मरणायचं जर आहे तर जन्मालाच काय यायचं? उत्तर, मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी यायचं आणि भोग संपले की जायचं. पटलं तर हा मला बस. मागचं शिल्लक राहिलं ते भोगायला यायचं आणि गेल्यानंतर जायचं. पुरावा, तिथं पुरावा नाही. भोगतो न घडे संचिता वाचवणे, सुटका नाही. पुरावा आहे का अजून काही? काकड्यावाली मंडळी, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, पण 4 वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्वहानी. मिटलं काम. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदे येता. मिटलं का? याचा अर्थ तुम्हाला मागच्या जन्मीचं संचित भोगण्यासाठीच यावं लागतं आणि ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे, डोकं लावायचं नाही. एका बापाला 3 मुलं झाली, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या का झाल्या. उठलाच नाही. उठला तर तलाट्याची बदली व्हायची. तलाटी नवा आला का हाच वापायचा, गेली लंका. आता याच्यात तिघांची उत्तर आहे का? रावणाचा बाप पुलश ऋषी आहे, रावणाचा बाप पुलश ऋषी आहे, बिभीषणाचा बाप पुलश ऋषी आहे आणि कुंभकर्णाचा बाप पुलश ऋषी आहे. आणि तिघांची आई काही कशी आहे? आई एकच आहे, बाप एकच आहे, पण एक रामाच्या हाताने मरतो आणि एक रामाला फुटून जातो तर संपत्ती कमून मरतो आणि एक सगळं असून तसाच मरतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता उलट फिरवणार आहे मी तुम्हाला. रामाच्या पायानं अहिल्या तरली, रामाच्या पायानं शबरी तरली, रामाच्या नावानं दगड तरली, पण रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. निवांत थोडं डोकं खाजावं फक्त. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने रडून रडून मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या समोर मेला. निवांत डोकं खाजवा तुम्ही. का? हे ज्याचं त्याचं. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. प्रारब्ध. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हाणल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे. आणि कुणी कुणाशी घासा, प्रारब्धाशी घासू नका. कुणाचे कसे फिरतील सांगता येत नाही. घमेंड कमी करा. जिरती 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 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन, पोरीला लुना, बापन पोरे एकाच धाब्याव. देवाच्या डोक्याच्या बाहेर झालं तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली, लुना गेली, उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला, मोकळाच केला तो जिरती. हे पैसे
पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. नाही 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 जिरतीच आणि देव जिरवतोच. जिनं भावाची सून करेल ना, भावाची, तिला विचारा फक्त. तिला तोंडाईच वाढता येईन आणि गालय आणता येईन अशी गंमत आहे. तिला विचारा ना यंदा धाकट्याचं लगीन करते का, तसा राहिला तर चालेल, यंदा नाही. नाही 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 दिवाळी झाल्याशिवाय नाही बाई. पहिलीनंच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीतच काढी ती का. आणि जिला एकही सून नाही ना, ती कोणाला बोलणंच देत नाही. डोळ्यात देखत आणायची, डोळ्यात देखत आणायची. त्याच्यात उतरलं नाही तसं कळालं. माणसं म्हणते काय होतंय, झटकाय. उसाच्या कडक टोप्यांवाले बोलतच नव्हते नीट माणसाची. मग देवानं 5-6 महिने झाले मीटिंग घेतली आणि हुमणीला फोन केला. हुमणी म्हणली मी वरून नाही येणार, हा नालायक मला फवाराय बसलाय. खालून आली. मालक लगवेला गेला तर वाफा त्याच्या बोकांडी पडला. देव येतो. असं नाही चालत मला. गव्हर्नमेंट ही शास्त्रा पुढे देवा पुढे टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ, 100 पोरं होती त्याला. आणि कधी ध्यानात ठेवायचं, ज्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ज्यांनी कीर्तनकारांचं ऐकलं नाही त्यांचं वाटूळच कोणी काही म्हणा. आमच्या कीर्तनामधले 2 वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा, फायदाच. ती आंधळ्याला कृष्णाने सांगितलं 5 गावं घेऊन मिटून टाक. ते नंगाट होतं. तो म्हणला मध्यस्थी करू नको, तू चुलत मेव नाही मा. तो मग डोकं नाही लावायचं. इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नव्हतीच ना. कृष्ण म्हणले होऊन दे आता, तुला उतच आलाय. अरे 5 गावं घेऊन गप बस, आपल्या नादीने लागायचं. जिरावणार आपण. जिरली. 100 मिली नमुनेवारी पाहता का मॅक. टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन 5 स्टॉल. वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का. मेले नमुनेवारी. आणि 100 जण मारले तर काही लोकांनी नाही मारले, कर्मानं मेले. काय म्हणते तुमचं. त्यांना मारायला कोणाला वेळ होता. ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना. फुकाट 5 गावं देत होती. पण कर्म फुगीरलंही सुईच्या टोका. आणि शेवटी असे दिवस फिरले महाराज, मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या, ज्यांची दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला हा गडी. आणि त्यांच्यात एक गडी नांगट होता भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात धोकाच. अशा मेखा राहतात माणसाचे. हा गडी डोक्यात कमी होता. हा गडी डोक्यात कमी होता. याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडावर. आता एक वाक्य आहे का, एक दिवस तुमचा हसायचा असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले आहेत, नम्रतेनं घालवा. हेच दिवस उद्या राहतील असं नाही. जरा नम्रतेनं राहा. नम्रतेनं. लय दिवस चालत नाही ती. भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय, ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे. मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं. ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का, तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून फायदा झाला काय तो अवलाद. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरुमामा. कुठून आले काय ती अवलाद गुरुमामा.
महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या, त्याची दाढी वाढली, वाढू द्या, पण भाच्याच्या माग उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते. असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय? हायवेमध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली आणि भाऊ प्रतिवादी झाला. भाऊ वादी आणि बहीण प्रतिवादी, ओवळी ते भाऊ राया कोणाला दाखिता? अय निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असेल प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुमचं? ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं, लोकांना वेळ नाही आहे. हो समजा शहरात आपल्या मळ्या बेळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल, नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे. भुईमुगाच्या शेंगा दान आहे तर त्याचा मुक्काम पोहत्यात. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि 1 भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते एक साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमिटीत मामाच बदलून टाकले. हे डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मराल ना तुम्ही घेण्या देण्याचं. घरचाही गेला आणि दारचाही गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाच्या गमिंडीत नाठे सोडून दिले. काय होतं बा आपल्या मागं जनता आहे. जनता एवढी सोपी नाही. जनता मौतीला चालली तर मागं चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येण कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा नाही इकडे तिकडे जाऊ.